अरे या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? या मोदी सरकारचं करायचं काय? जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. भारत माता की जय. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. भारत माता की जय. अरे जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. ये सरकार नाकाम है, नाकाम है, नाकाम है, ये सरकार नाकाम है. नाकाम है, नाकाम है. मैदानात सोनम वांगचूक उपोषणाला बसले होते. उपोषणाचा विषय काय होता तर फक्त नीट पेपर फुटीचा विरोध यासाठी ते बसले होते. तो विषय बाजूला ठेवून कुठंतरी प्रत्येक विषय जाती धर्मावर द्यायचा आणि त्याला जातीय रंग देऊन देशातलं वातावरण बिघडवण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे. हे थांबवण्यासाठी देशातील युवा आज तिथं दिल्लीच्या मैदानामध्ये आहेत तर त्यांच्यावर अमानुषपणे हल्ला केला. उपोषणकर्त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं तर सोडा, त्याची मुस्कटदाबी करून त्याला गुंडाळून उचलून नेलं. ही मुस्कटदाबी आणि कुठेतरी देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालू आहे हे थांबवण्यासाठी आज कळंब येथील सर्वपक्षीय आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत. या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा आणि नीट पेपर फुटीतील ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज आम्ही इथे आलो आहेत. धन्यवाद. मोर्चात 1 महिना झाले सगळे विद्यार्थी तिथं बसलेत. उपाशी तापाशी पावसा पाण्याचं तिथं बसलेले आहेत. परत मुलामुलींवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. तर ह्या मोदी सरकारला म्हणजे राजीनामा द्यावा लागतोय ह्या भीतीनं सुद्धा ते लपून बसलेले आहेत. आणि खरं तर ना शिक्षण मंत्र्यांनी आणि मोदींनी राजीनामा द्यावा ही आम्ही जाहीर मागणी करतोय. संघटना संस्था पक्षाच्या वतीने आज सन्माननीय इजो साहेबांना निवेदन देण्यात येणार आहे. निवेदन कशासाठी द्यायचं? या भारत देशाची असणारी घटना त्या उद्देशिकेमध्ये लिहिलेलं न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही अजिबात अबाधित राहिलेली नाही. ही हिटलरशाहीच्या ताब्यामध्ये गेलेली आहे. म्हणून ती ताब्यातील असलेली हिटलरशाहीची असणारी घटना तात्काळ या ठिकाणी मुक्त झाली पाहिजे आणि या भारत देशाचे शिक्षण मंत्री यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. हा राजीनामा कशासाठी दिला जावा? एक सदाभाऊ खोत 7वी शिकलेला आमदार ती काय म्हणतो, विद्यार्थी हे दहशतवादी आहेत. काय बोलतात, काय चालतात? ती परीक्षासाठी किती दिवस परिश्रम घ्यावा लागतो? एक अधिकारी होण्यासाठी किती किती कष्ट करावं लागतं? सकाळी अभ्यास करताना किती वाजता उठावं लागतं? कशा पद्धतीनं अभ्यास करावा लागतं त्या विद्यार्थ्यांनाच माहिती आहे. आणि हे आमदार दहशतवादी म्हणतो. या आमदाराचा मी जाहीर निषेध करतो आणि मी एवढीच मागणी करतो की जे दिल्लीमध्ये जंतर मंतर मध्ये जे आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला मानवी हक्क अभियान आणि सर्व जिल्ह्याच्या वतीने असणारा पक्ष संघटना यांच्या वतीने त्यांना मी पाठिंबा देतो. उद्या उठून जर आंदोलन या ठिकाणी आमचे सन्माननीय मराठा सेवा संघाचे अध्यक्षांनी जर पुकारलं तर याच्यामध्ये अग्रेसर आमची संघटना या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी. महाराष्ट्र राज्यासह भारत देशातल्या सर्व विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणाच्या अनुषंगानं अभिजित दिक्के आणि सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन करून मोदी सरकारच्या खुर्चीला हादरा दिला खरा, पण मोदी सरकारचा नालायकपणा बघा की तिथं त्या मैदानामध्ये ज्या अधिकृत अशा पोलीस अधिकाऱ्यांचं संरक्षण आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतो, मोदी सरकारच्या
काम असं आहे की सगळं डुप्लिकेट आहे. मी काही व्हिडिओ काल बघत होतो, त्या व्हिडिओमध्ये असं दिसत होतं की मोदी सरकार पोलिसांच्या नावाखाली भाड्याचे गुंड आणून त्यांना पोलिसाचे कपडे घालून 12, 15, 18 वर्षाच्या या कॉलेजच्या लेकरांना अगदी जनावराला मारावं ह्याच्यापेक्षा खतरनाक त्या पोलिसांनी त्या लेकरांना मारलं. ते लेकरं आज 70-80 ICU मध्ये. देशाचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची सुद्धा अवस्था अख्ख्या भारतभरातल्या जनतेनं बघितली. ही लेकरं नेमकं उतरलेत कशाला? हे गुंड म्हणून उतरलेत का? दहशतवादी म्हणून उतरलेत का? मोदीचं संसद आपली भारताची ताब्यात घ्यायची म्हणून, भारतावर हल्ला करायचं म्हणून उतरलेत का? तर नाही. अगदी साध्यातल्या साध्या मुद्द्याला ही लेकरं हातात घेऊन उतरलेत. काय तर त्यांच्या भविष्याची जी खिलवाड होते, त्या नीट पेपर परीक्षा फुटीचं प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्री जे कोणी आहेत धर्मेंद्र प्रधान, कसलंय ते काळं का गोरं अजून कोणालाच माहित नाही, पण त्यांना राजीनामा द्यावा एवढ्या गोष्टीसाठी उतरलेत. जणू काही पाकिस्तानच्या अतिरेकी भारतात घुसलेत. अशा आविर्भावामध्ये मोदी सरकार यांच्यावर लाठीमार करतं काय? स्वतःला त्यांना भिडायची ताकद नाही म्हणून पोलिसांना पुढं करून या लेकरांचा जीव सरकारला घ्यायचा आहे का? महाराष्ट्रातल्या या लेकरांनी, देशातल्या या लेकरांनी उभं केलेलं आंदोलन मोदी सरकारनं हाणून पाडायचे लाखो प्रयत्न करू द्या. ही लेकरं या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय मागं हटत नाहीत. हे मोदी सरकारला याच कळून चुकलंय. म्हणून संसदेकडे लेकरांनी आपला मोर्चा उडवल्याच्या नंतर हा पळपुटा नरेंद्र मोदी संसदेच्या पाठीमागच्या गेटनं शेकडो वाहनांचा ताफा घेऊन पळून गेला माणूस. याला भिडायची सामान्य जनतेला आणि माध्यमांना भिडायची सुद्धा याच्यामध्ये ताकद राहिलेली नाही. नवे या तुमच्या माध्यमातून एकच सांगतो, नुसता धर्मेंद्र प्रधान नावाच्या या शिक्षण मंत्र्याचाच नाही, खऱ्या अर्थानं भारताला सुरक्षित करायचं असेल, भारताला जर कोणी आता खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकत असेल तर ते स्वतः नरेंद्र मोदी आहेत. ते कसा? नरेंद्र मोदींनी आपला राजीनामा द्यावा आणि त्यांनी घरी जाऊन बसावा. भारताला आपोआप न्याय मिळेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये चालू आहे. आजपर्यंतचा भारताचा, महाराष्ट्राचा आणि समग्र हिंदुस्थानचा जर विचार आपण केला तर राजकीय परिस्थिती अशी कधीही नव्हती, ती आज उद्भवलेली आहे. आज काहीही केलं, विद्यार्थ्यांनी काही म्हणलं किंवा कुणीही जनतेनं काही म्हणलं तरी या सरकारला काहीही फरक पडत नाही आहे. या सरकारसाठी फक्त स्वतःची सत्ता, आपला शिक्षण मंत्री हाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आज आपण बघितलं की गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दिपके असतील किंवा सगळे तरुण असतील, जे नीट ही पेपरफुटी झाली आणि या वर्षभरामध्ये कित्येक पेपरफुट्या झालेल्या आहेत, परंतु याचा आवाज म्हणून ही सगळी लोक जंतर मंतरवर उभे आहेत. आणि यासाठी शांततेमध्ये हे आंदोलन चालू असताना, शांततेमध्ये सगळ्या गोष्टी घडत असताना अचानकपणे अश्रुधुराचा वापर करून, अचानकपणे लाठ्या काठ्यांचा वापर करून या ठिकाणी हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे आंदोलन शांततेमध्ये चालू असताना त्या ठिकाणी आपले गुंड पाठवून, भाड्याचे गुंड पाठवून त्या ठिकाणी तोडफोड केलेल्या गाड्या त्या ठिकाणी उभा केलेल्या आहेत आणि या गाड्या ह्या विद्यार्थ्यांनीच फोडल्यात हे असं दाखवून या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कितीही लाठ्याकाठ्या खाल्ल्या किंवा कितीही संघर्ष करावा लागला तरी या भारतामध्ये सगळा तरुण, सगळा समाज, मराठा समाज असेल, आमचा हे मुस्लिम समाज असेल, सकल बहुजन समाज या आंदोलनाच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे. या महाराष्ट्राचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे देखील आज दिल्लीमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या अनुषंगाने देखील या आंदोलनाला एक विस्तृत स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. आमची सरकारकडे मागणी एवढीच आहे की आम्हाला कळून चुकलं की आपण निर्दयी आहात, पण निर्दयीपणाचा कळसही गाठू नये, जेणेकरून आपल्यालाच उद्या आपल्या कृत्याचा पश्चाताप होईल व आपल्याला या देशामधून बाहेर जावं लागेल. अशी परिस्थिती कुणीही आणू नये. हा देश गांधींच्या विचारांनी चालणारा देश आहे. हा देश परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा देश आहे. या देशामध्ये कुठल्याही पद्धतीने हिटलरशाही आपण आणू नये. आज सगळ्या तरुणांच्या मनामध्ये जी आपली प्रतिमा होती ती पूर्णपणे मलिन झालेली आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये आपलं स्थान हे आपण गमावून बसलेले आहात. जर ते पुन्हा स्थान प्राप्त करायचं असेल तर तत्परतेनं आपण त्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना आपल्या संसदेमधून हकालपट्टी त्यांची करावी, कारण तीव्र रोष या भारताचा त्यांच्याबद्दल आहे आणि ही कुठेतरी समाज भावना आपल्या उराशी बाळगून आपण त्याची दखल घ्यावी, त्यांचा राजीनामा घ्यावा आणि दिपके असतील किंवा सगळेच आंदोलनकर्ते असतील त्यांना आपण या निमित्तानं न्याय द्यावा, एवढीच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आज आम्ही सगळ्या कळमकरांच्या वतीनं, सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत. आमचं निवेदन देखील तहसीलदार साहेबांनी, एसडीओ साहेबांनी ते शांततेमध्ये घ्यावं. आमच्या इथं बांधव देखील आहेत, आम्ही पोलिसांना सहकार्य करणारी लोक सगळे, त्याच्यामुळे आमचं निवेदन स्वीकार करत असताना कुठलाही आम्हाला त्या ठिकाणी त्रास होऊ नये याची दखल पोलिसांनी घ्यावी. अन्यथा हे आंदोलन या ठिकाणीच आम्ही ठिय्या आंदोलन करू
आणि याचं स्वरूप अजून महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत पोहोचवू आणि महाराष्ट्राचं दिल्लीचं तख्त हा महाराष्ट्राने राखलेलं आहे कधीही त्याचं उदाहरण या ठिकाणी जाईल. त्याच्यामुळे आमचं निवेदन हे शांततेमध्ये SDO साहेबांनी तहसीलदार साहेबांनी घ्यावं एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराजांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, महात्मा फुलांचा. आणि त्यांच्या मार्फत राज्य सरकार आणि केंद्र सरकारची पोहोचवा. हे निवेदन आम्ही तुमचं प्राप्त झालेलं आहे. आपल्या सर्व भावना आहेत त्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवतो. ओके, धन्यवाद सर, थँक्यू.